हे बघा तुमच्या दवाखान्यात मला काय येड लागलं का तिकडे दवाखान्यात जाण्यासाठी? तुम्ही म्हणता की तुम्ही ठणठणीत आहे, कसं काय त्यांनी गोळ्या औषध दिलं? मग त्यांना कळत नाही का काही? ठीक आहे ना सर. नाही तुम्ही क्लिअर आहे म्हटले ना. अहो काही कळत नाही रे अण्णा, मला काहीच कळत नाही. तुम्हाला हे काय दिलेलं आहे तुम्हाला? हा दिलेलं आहे ना, मग ते सांगतो त्यांनी दिलंय ना. त्यांना वाटतं की मी आजारी आणि तुम्ही म्हणता ठणठणीत आहे. कशावरून ठणठणीत आहे? मग तुम्ही काय म्हटलंय की टॅबलेट दिली आहे तुम्ही? अहो दिले, मग तुम्हाला त्यावेळी सांगितलं नव्हतं ना मी टॅबलेट इकडे या. हो इकडे या. तुम्ही तुम्ही कोण आहात? गाडी सांभाळतो उत्तर महाराष्ट्राची. हा आम्ही आलो होतो उपचारासाठी नाशिकला, हा. म्हणजे इथंच. हा मग यांना भेट देऊन येऊ म्हटलं. मग तुम्ही जेव्हा ते विचारत होते ना तो पोरगा की उपोषण सोडायला तयार आहे, नंतर म्हणतो नाही म्हणतो, बाबा म्हणत होते पा नाही तुम्ही कशाला आलतात कशाला इथे? काही सदिच्छा भेट द्यायला. मग तुम्हाला बाकी नक्त्या पंचायती करायची काय गरज आहे? काय तुम्हाला नक्त्या पंचायती दुसऱ्या करायची काय गरज आहे? निगेटिव्ह काहीच बोललो नाही मी. तुम्हाला नक्त्या पंचायती तुम्ही येऊन भेटू द्यायचं ना. तुमचे पोरं गाढव आहेत. एका वाक्य सांगतो. ते म्हटले ना बाबा की तो उपोषण सोडायला तयार आहे, नाही म्हणतो, नाही हा म्हणतो, बरोबर. मग त्याला विचारलं मी की काय रे बाबा तुला कोणाचा फोन आला का काय? अरे त्याला नको विचारू का? तुम्ही केव्हापासून आलात? माझा गैरसमज झाला. ऐका, माझा गैरसमज झाला. तुम्ही ह्या प्रशिक्षणार्थीचे पालक आहात. नाही नाही नाही, पण तुम्ही आगाऊ शानपणा कशाला करता इथं? आम्ही समजलं इथं रात्रीचे झोपता का तुम्ही? तुम्हाला सर्पदंश वगैरे होईल असं म्हणतात ते. सुख सुविधा दिल्या नाही बुवा, कॉर्पोरेशन नाही. अरे पण तू आम्हाला बोल ना. सुख सुविधा नाही तुला प्रशिक्षणार्थीला बोलायची काय गरज आहे? सुख सुविधा नाही दिल्या म्हटलं. हे पण काय बोललो? थांबण्यात काही अर्थ नाहीये. अरे थांबण्यात नाही तुझा. काय झालं? ते म्हणताय की ते म्हणताय नाही का घरी जावं तुमचं काय? अहो वहिनी तुमच्याविषयी काय बोललो मी? अरे तुला कोण सांगितलं घरला जायला? हरामखोर कुठला? चल बदमाश, माधर चोट, चल पटकन ने. बदमाश कुठला? मार खाशील पुन्हा आलास तर इकडं. मार खाशील इथं आलास तर पुन्हा. चल माधर चोट.